नमस्कार. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा पाया आहे, भारतीय राज्यघटना. नमस्कार. हो, आणि आपण आज हे केवळ कायद्याचं पुस्तक म्हणून नाही पाहणार आहोत, तर एका विशाल, विविधतेने नटलेल्या देशाला एकत्र बांधून ठेवणारे हे एक ब्ल्यूप्रिंट कसं आहे हे समजून घेणार आहोत. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी जो मुद्दा येतो तो म्हणजे आपल्या घटनेचा आकार. असं म्हणतात की ही जगातली सर्वात मोठी लिखित घटना आहे. हे खरंय का? हो, हे अगदी खरं आहे. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुलना करायची झाली तर बघा, ब्रिटनची घटना अलिखित आहे आणि अमेरिकेच्या घटनेत फक्त 7 कलमं आहेत. फक्त 7? आणि आपल्याकडे? आपल्या मूळ घटनेतच प्रस्तावना, 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूची होत्या. आणि आज तर त्यात साधारण 465 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूची आहेत. बाप रे! पण मग प्रश्न येतो की आपली घटना इतकी मोठी का आहे? म्हणजे काही खास कारणं होती का? हो, नक्कीच. याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशाचा प्रचंड विस्तार आणि विविधता. अच्छा. हो, भाषा, धर्म, संस्कृती इतकी विविधता आहे की प्रत्येक घटकाला, प्रत्येक भागाला सामावून घेण्यासाठी सविस्तर तरतुदी करणं गरजेचं होतं. बरोबर. आणि दुसरं कारण? दुसरं म्हणजे आपल्याला 1935च्या भारत सरकार कायद्याचा एक मोठा वारसा मिळाला होता. तो कायदा स्वतःच खूप तपशीलवार होता. त्यातले अनेक प्रशासकीय तरतुदी आपण स्वीकारल्या. ओके. आणि तिसरं? तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या घटनाकारांनी केंद्र आणि राज्य सरकारांसाठी मिळून एकच घटना बनवली. अच्छा, म्हणजे अमेरिकेसारखं राज्यांसाठी वेगळी घटना नाही? अगदी. त्यामुळे साहजिकच दोन्ही स्तरांवरच्या शासनाच्या रचना, त्यांचे अधिकार, त्यांच्यातले संबंध या सगळ्याचा तपशील एकाच पुस्तकात मांडावा लागला. त्यामुळे कोणतीही गोष्ट अस्पष्ट राहू नये हा त्यामागचा हेतू होता. म्हणजे स्पष्टतेसाठी हा विस्तार स्वीकारला गेला. याच संदर्भात एक टीका नेहमी होते की आपली घटना उसणवारीची आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या देशांकडून गोष्टी जशाच्या तशा उचलल्या आहेत. हा आरोप नेहमी होतो आणि वरवर पाहता तो खराही वाटू शकतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः हे मान्य केलं होतं की जगातील प्रमुख घटनांचा अभ्यास करून आपला मसुदा तयार केला गेला. मग याला उसणवारी का म्हणू नये? कारण घटनाकारांनी दुसऱ्या देशांकडून घेतलेल्या तरतुदींमध्ये भारतीय परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल केले आहेत. ती केवळ नक्कल नाही. उदाहरणार्थ, आपण ब्रिटनकडून संसदीय शासन प्रणाली घेतली. हो, पण आपण अमेरिकेची अध्यक्षीय प्रणाली का नाही घेतली? चांगला प्रश्न आहे. अध्यक्षीय प्रणालीत स्थैर्य जास्त असतं, पण आपल्या घटनाकारांना स्थैर्यापेक्षा जबाबदारीही जास्त महत्त्वाची वाटली. त्यांना असं सरकार हवं होतं जे रोजच्या रोज लोकांच्या प्रतिनिधींना म्हणजे संसदेला जबाबदार असेल. अच्छा, म्हणजे हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता, केवळ नक्कल नव्हती. अगदी. ती केवळ नक्कल नाही तर गरजेनुसार केलेलं एक सुंदर मिश्रण आहे. आता पुढच्या वैशिष्ट्याकडे वळूया. ते आहे ताठरता आणि लवचिकता यांचा समन्वय. याचा नेमका अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगतो. ताठर घटना म्हणजे ज्यात बदल करणं खूप कठीण असतं, जशी अमेरिकेची. आणि लवचिक घटना म्हणजे ज्यात सहज बदल करता येतो, जशी ब्रिटनची आहे. आणि आपली घटना या दोन्हींच्या मध्ये आहे. बरोबर. आपली घटना या दोन्हींचा मिलाफ आहे. काही तरतुदी इतक्या सोप्या आहेत की त्या संसदेच्या साध्या बहुमताने बदलता येतात. अच्छा, आणि काही अवघड सुद्धा आहेत. हो, काही महत्त्वाच्या तरतुदींसाठी विशेष बहुमताची गरज असते. म्हणजे 2/3 सदस्यांची संमती लागते. आणि संघराज्याशी संबंधित काही महत्त्वाच्या तरतुदी बदलण्यासाठी तर त्यासाठी अजून काहीतरी लागत असणार. हो, त्यासाठी विशेष बहुमतासोबतच देशातील किमान निम्म्या राज्यांच्या विधानमंडळांची संमतीही आवश्यक असते. यामुळेच आपली घटना एक जिवंत दस्तऐवज बनून राहिली आहे. तुम्ही आता संघराज्य हा शब्द वापरला. आपलं पुढचं वैशिष्ट्य तेच आहे, एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य. हे ऐकायला थोडं क्लिष्ट वाटतंय. याचा सरळ अर्थ असा आहे का की आपण नावापुरते संघराज्य आहोत, पण खरी सत्ता केंद्राकडेच आहे? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आपण एक संघराज्य आहोत कारण आपल्याकडे केंद्र आणि राज्य अशी 2 सरकारं आहेत. अधिकारांची विभागणी आहे, लिखित घटना आहे. ही सगळी संघराज्याची लक्षणं आहेत. पण त्याचवेळी आपली घटना केंद्राला जास्त अधिकार देते. जसं की आपल्याकडे एकच घटना आहे, एकेरी नागरिकत्व आहे, एकात्मिक न्यायव्यवस्था आहे.
आणि आणीबाणीच्या तरतुदी सुद्धा आहेत. हो, आणि आणीबाणीच्या काळात तर देशाची रचना जवळजवळ एकात्मिक होऊन जाते. म्हणूनच काही तज्ज्ञ याला अर्धसंघराज्य किंवा क्वाझी फेडरल असं म्हणतात. आता आपण थेट शासनाच्या स्वरूपावर येऊया. आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे. याबद्दल आपण थोडा आधी बोललो, पण याचा सामान्य नागरिकासाठी काय अर्थ होतो? याचा सर्वात महत्त्वाचा अर्थ आहे जबाबदारी. या पद्धतीत सरकार म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आपल्या प्रत्येक कामासाठी थेट संसदेला जबाबदार असतं. जोपर्यंत संसदेचा विश्वास आहे तोपर्यंतच सरकार टिकतं. म्हणजे सरकारवर सतत एक अंकुश राहतो. अगदी. आपल्याकडे राष्ट्रपती हे केवळ नाममात्र प्रमुख आहेत. खरी सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या हातात असते. हा अंकुश फक्त संसदेचाच असतो की आणखी कुणाचा? कारण पुढचा मुद्दा येतो संसदीय सार्वभौमत्व आणि न्यायिक सर्वोच्चता यांच्यातला समन्वय. म्हणजे अंतिम शब्द कोणाचा, संसदेचा की सर्वोच्च न्यायालयाचा? हा भारतीय राज्यघटनेतील सर्वात सुंदर आणि नाजूक समतोल आहे. ब्रिटनमध्ये संसद सार्वभौम आहे, तिचा कायदा अंतिम, तर अमेरिकेत न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे, ती कोणताही कायदा रद्द करू शकते. आणि आपण मधला मार्ग निवडला. हो, आपल्याकडे संसदेला कायदे बनवण्याचा आणि घटना दुरुस्त करण्याचा अधिकार आहे, पण त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाला न्यायिक पुनर्विलोकनाचा म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार आहे. म्हणजे संसद काही चुकीचा कायदा बनवत असेल तर न्यायालय तो थांबवू शकतं? बरोबर. सर्वोच्च न्यायालय संसदेने बनवलेले कायदे घटनाबाह्य ठरवू शकते, पण मग संसद घटनादुरुस्ती करून घटनेचा मोठा भाग बदलू शकते. दोघांमध्ये एक संतुलन साधलं आहे. आणि या सगळ्यासाठी एक स्वतंत्र न्यायव्यवस्था गरजेची आहे, जे आपलं पुढचं वैशिष्ट्य आहे. स्वतंत्र व एकात्मिक न्यायव्यवस्था. यातल्या एकात्मिक या शब्दाचा अर्थ काय? एकात्मिक म्हणजे संपूर्ण देशासाठी एकच न्यायप्रणाली आहे. सर्वात वर सर्वोच्च न्यायालय, त्याखाली उच्च न्यायालय आणि मग जिल्हा न्यायालय. केंद्र आणि राज्यांचे कायदे याच व्यवस्थेद्वारे लागू होतात. आणि ही व्यवस्था स्वतंत्र कशी ठेवली आहे? त्यासाठी घटनेत अनेक तरतुदी आहेत. न्यायाधीशांचा कार्यकाळाची हमी, निश्चित सेवाशर्ती, त्यांना पदावरून दूर करण्याची अत्यंत कठीण प्रक्रिया, या सगळ्या गोष्टींमुळे न्यायव्यवस्था कोणत्याही दबावाशिवाय काम करू शकते. आता आपण घटनेच्या त्या भागाकडे येऊया जो थेट नागरिकांशी संबंधित आहे. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यातला नेमका फरक काय आहे? हा खूप महत्त्वाचा फरक आहे. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स हे घटनेच्या तिसऱ्या भागात आहेत. हे नागरिकांना राजकीय लोकशाहीची हमी देतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायप्रविष्ट म्हणजे? यांच्या उल्लंघनावर आपण कोर्टात जाऊ शकतो. अगदी बरोबर. थेट न्यायालयात दाद मागता येते. याउलट राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्वे आहेत. ही चौथ्या भागात आहेत. देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी हे राज्याला दिलेले निर्देश आहेत. पण हे न्यायप्रविष्ट नाहीत, बरोबर? हो, ते न्यायप्रविष्ट नाहीत. आणि तिसरं म्हणजे मूलभूत कर्तव्य. ही नंतर 1976 मध्ये घटनेत समाविष्ट करण्यात आली. ही नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. अच्छा, म्हणजे हक्क, राज्याचे ध्येय आणि नागरिकांची कर्तव्य. हो, हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता आपण काही इतर पण तितक्याच महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा थोडक्यात आढावा घेऊ, जसं की आणीबाणीविषयक तरतुदी. हो, युद्ध, सशस्त्र बंड किंवा आर्थिक अस्थिरता यांसारख्या असामान्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रपतींना विशेष अधिकार दिले आहेत. आणि एकेरी नागरिकत्व. हो, आपल्याकडे दुहेरी शासन प्रणाली असूनही नागरिकत्व फक्त एकच आहे, भारतीय नागरिकत्व. आपण सगळे फक्त आणि फक्त भारतीय आहोत. हे ऐकायला खूप छान वाटतं. पुढचं वैशिष्ट्य आहे सार्वत्रिक प्रौढ मतदान. हो, 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला जात, धर्म, लिंग किंवा वंश असा कोणताही भेद न करता मतदानाचा हक्क दिला आहे. हे आपल्या लोकशाहीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं पण खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य. अगदी. आपलं राज्य कोणत्याही एका धर्माला अधिकृत धर्म मानत नाही. सर्व धर्मांना समान मानले जाते आणि समान संरक्षण दिले जाते. तर आज आपण भारतीय राज्यघटनेच्या अनेक महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर चर्चा केली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आपली घटना केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तर ती एका विशाल आणि विविधतेने नटलेल्या देशाच्या आकांक्षांचं प्रतीक आहे. अगदी बरोबर.
या सर्व वैशिष्ट्यांमधून घटनाकारांची दूरदृष्टी दिसून येते. आपल्या घटनेत संघराज्य आणि एकात्मिक, ताठरता आणि लवचिकता, हक्क आणि कर्तव्य अशा अनेक गोष्टींचा समन्वय साधला आहे. जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. आजच्या काळात भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी यापैकी कोणतं वैशिष्ट्य सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं असं आपल्याला वाटतं? याचा विचार नक्की करा.